नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मयुरीज किचन रेसिपीमध्ये। आज आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशी जिलेबी बनवणार आहोत। ही जिलेबी झटपट तयार होत असली तरी एकदम टेस्टी बाहेर मिळते तशीच तयार होते, चवीला सुद्धा आणि दिसायला सुद्धा एकदम परफेक्ट रेसिपी आहे। तुम्हाला जर गरमागरम कुरकुरीत जिलेबी खायची असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी। अगदी मोजक्याच साहित्यामध्ये ही जिलेबी तयार होते। तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा। जिलेबीचा आकार तुम्ही पाहू शकता आणि एकदम रसरशीत अशी ही जिलेबी झालेली आहे। वरून क्रिस्पी आणि आतमधून रसरशीत अशी ही जिलेबी झालेली आहे। तुम्हाला एक तोडून दाखवते, मस्त क्रिस्पी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता रसरशीत सुद्धा झालेली आहे। जिलेबी बनवण्यासाठी इथे मी पाक बनवून घेते। त्यासाठी एका वाटीने आपल्याला 1.25 वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने इथे आपण 1 वाटी पाणी घालूयात। त्याचबरोबर 2 हिरवी वेलची मी कुटून घालत आहे, त्यामुळे फ्लेवर छान येतो। आणि पाव चमचा इथे मी येलो फूड कलर घालत आहे। कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे। जिलेबी अगदी मार्केटसारखी दिसण्यासाठी मी कलर घातलेला आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला एक 5 मिनटं हे उकळवून घ्यायचं आहे। हे थोडंसं घट्ट झालं की गॅस बंद करायचा। हे पहा, मी गॅस बंद करून घेते। आता आपण एका बाउलमध्ये त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेऊयात। मैदा मी चाळून घेतलेला आहे। यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि 1 पॅकेट नॉर्मल फ्लेवरचा इनो घालून घेऊयात। इनो आणि तूप आपण ह्या पिठाला चोळून घेऊयात। सगळ्या पिठाला हे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, मी पाऊण वाटीच पाणी घेतलेलं आहे, त्यामधलं थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते। अगदी थोडंच पाणी घालून मिक्स करायचं आहे, कारण याला जास्त पाणी लागत नाही। आता उरलेलं पाणीसुद्धा मी घालून घेते आणि मिक्स करून घेते। व्यवस्थित सगळं पीठ आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे थोडं घट्टच आहे, मी पुन्हा थोडं छोटे 2-3 चमचे पाणी घालून घेते आणि मिक्स करून घेते। हे पीठ मिक्स करून घेण्यासाठी मी ज्या वाटीने मैदा घेतलेला त्याच वाटीने जवळजवळ 1 वाटी पाणी लागलेलं आहे। पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, असंच आपल्याला करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाही। हे पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपण लगेचच जिलेबी करून घेऊयात। जिलेबी करून घेण्यासाठी इथे मी पायपिंग बॅगचा वापर करत आहे। केक बनवण्यासाठी आपण या पायपिंग बॅगचा वापर करतो। तुमच्याजवळ जर अशा पद्धतीची पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाच्या पिशवीचा वापर केलात तरी चालेल, किंवा मग पातळ कोणती पिशवी असेल तर त्याचासुद्धा वापर करू शकता। आता ही पिशवी ग्लासमध्ये ठेवून यामध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे। तुमच्याजवळ जर टोपणवाली सॉसची बॉटल असेल तर त्यामधून सुद्धा तुम्ही जिलेबी बनवून घेऊ शकता। यामध्ये पीठ भरून झाल्यानंतर व्यवस्थित असं हे आपल्याला असं पुढे ढकलवून घ्यायचं आहे। आता हा पुढचा भाग आपण कट करून घेऊयात। अगदी थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि मागची बाजू घट्ट पकडून घ्या, किंवा मग तिथे एक छोटासा रबर लावून घ्या। हे पहा, कट करून झालेलं आहे आणि इथे तेलसुद्धा मीडियम गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण जिलेबी करून घेऊयात। जिलेबी बनवण्यासाठी तेल जास्त कडक गरम करायचं नाही, किंवा मग जास्त थंडसुद्धा ठेवायचं नाही। नॉर्मल असं गरम झालं की आपण जिलेबी करून घ्यायच्या आहेत। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटासा पिठाचा टिपका सोडायचा आहे आणि तो टिपका पटकन वरती आला की समजायचं तेल आपलं गरम झालेलं आहे। आता तेल कमी गरम असेल तरी जिलेबी आपली चपटी तयार होते आणि जास्त गरम झालं तर जिलेबी आपल्याला व्यवस्थित अशी पाडता येत नाही, पटकन फुगून वरती येते। म्हणजे आपण जिलेबीचा जो गोल भाग तयार करत असतो
तर तो करता करताच पटकन वरती येतो. त्यामुळे तेलाच्या तापमानाकडे विशेष लक्ष द्यावं लागतं आणि जिलेबी थोडीशी कडक झाली की आपण अशी पलटी करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर क्रिस्पी जिलेबी खायची असेल तर ही जिलेबी तुम्ही दोन्ही बाजूने थोडीशी कडक करून नंतर पाकामध्ये सोडायची आहे. त्यामुळे आपली जिलेबी मस्त क्रिस्पी तयार होते. हे पहा, मस्त कडक जिलेबी झालेली आहे. आता ही जिलेबी तेलामधून काढून आपण पाकामध्ये घालून घेऊयात. एका झाऱ्याने मी ही जिलेबी पाकामध्ये घालण्यासाठी काढून घेते. व्यवस्थित अशी नितळवून आपल्याला ही काढून घ्यायची आहे. पाक थोडासा कोमटच आहे. आता यामध्ये मी जिलेबी घालून घेते. ही जिलेबी आपल्याला अशीच एक अर्धा मिनिटभर पाकामध्ये बुडवून ठेवायची आहे. त्यामुळे मस्त रसरशीत अशी ही तयार होते. हे पहा, जिलेबी तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या जिलेबी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहिलंच असाल, अगदी कमी साहित्यामध्ये पटकन अशी ही जिलेबी तयार होते. तर मग करून खाऊनच बघा. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. माझी ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.